सज्जन श्रोते चिंतक साधक हो. श्री प्रशांत जोशी यांचे दोन प्रश्न आलेले आहेत. एक प्रश्न आहे आणि दुसऱ्या प्रश्नात दोन भाग आहेत, म्हणून ते तीन वाटतात. तर असे तीन प्रश्न आहेत ते आपण नीट पाहू. पहिला प्रश्न, अयमात्मा परानंदा परप्रेमास्पदयतः. आता इथे जो पर शब्द आहे तो दुसरा परका असाही घेता येतो, आणि पर शब्द हा म्हणजे पलीकडचा, सर्वात पलीकडचा, सर्वातीत, म्हणजे तीन गुणाच्या पलीकडे, तीन अवस्थाच्या पलीकडे, तीन देहाच्या पलीकडे, तीन काळाच्या पलीकडे, अशा अर्थी पर हा शब्द बियॉन्ड ऑल असाही घेता येतो. बिफोर ऑल अँड बियॉन्ड ऑल, सर्वाच्या आधी आणि सर्वांच्या नंतर, असा अत्यंत भव्य दिव्य अशा अर्थी परा शब्द घ्यायचा असेल तर अयमात्मा परानंदा म्हणजे हा जो आत्मा आहे तो अत्यंत पराकोटीचा आनंददायी आहे आणि परम प्रेमास्पद यतः, आणि अत्यंत पराकोटीचा तो आनंददायी असल्या कारणाने तो परम प्रेमास्पद, तो परप्रेमास्पद यतः, म्हणजे हा जो आत्मा आहे तो सर्वातीत आहे आणि सर्व पूर्व आहे. काही नव्हतं तेव्हाही आत्मा आहे, काही आहे तेव्हाही आत्मा आहे, आणि काही नसेल तेव्हाही आत्मा आहे. म्हणजे आत्मा हे अधिष्ठान रूपाने, पाया रूपाने परानंद म्हणजे परमकोटीचा आनंद देणारा आहे. आणि असा जो परकोटीचा आनंद देणारा असतो तो स्वतः आनंद देणारा आहे. याचा अर्थ तो परप्रेमास्पद, जो परम आनंद देणारा असतो, जो स्वतःच आनंद आहे, तो अर्थातच जो स्वतः आनंद असतो तो दुसऱ्यांना सुद्धा आनंदच देतो. जो स्वतः गोड असतो तो दुसऱ्याच्या तोंडात गुळ, आपण एक समजा गुळाला आपण एक व्यक्तिमत्व देऊ. गुळ जसा नारायण, जसा प्रशांत जोशी, जसा गुळ स्वतःच गोड आहे. तो प्रशांत जोशीने तोंडात ठेवला तरी त्याला गोड लागणार, नारायण पाटणकरने तोंडात ठेवला तरी त्याला गोड लागणार. तशी ही जी आत्मा म्हणून म्हणतात याला मूळ वस्तू किंवा सद्वस्तू म्हणतात. म्हणून आत्मा ही सद्वस्तू, सतत असणारी वस्तू आहे. ती कधीही नव्हती असं नाही, ती कधीही नसणार असं नाही. त्याचा अर्थच ती आधी, मध्य आणि अंती याच्याही आधीपासून आहे. सर्व आधी, आपण आधी म्हणजे पूर्वी म्हणतो, मध्य म्हणजे जन्माला आल्यानंतरची स्थिती म्हणतो, अंती म्हणजे मृत्यू झाल्यानंतरची स्थिती म्हणतो. पण आधी, मध्य, अंत हे काळाचे आपण जे तीन मानव भाग मानलेले आहेत त्या आधी, मध्य, अंत याचा अर्थच असा आहे, आधी, मध्य, अंत. आता आधी म्हणजे आधी, मध्य म्हणजे जन्माला आल्यानंतर, अंत म्हणजे मेल्यानंतर. म्हणजे जन्मापूर्वी, जन्माला आलेलं असतानाही आणि मेल्यानंतरही, म्हणजे विश्व निर्माण होण्या अगोदर सुद्धा, विश्व असताना सुद्धा आणि विश्वाचा लय होईल तेव्हा सुद्धा जी वस्तू कायम असते तिला आत्मा म्हणतात. आणि अशी जी पूर्वीपासून असणेपणी आहेच आहे, कायमस्वरूपी आहे, अशी ही जी वस्तू आहे त्याला अयम आत्मा म्हणून. हा आत्मा ही अशी वस्तू आहे, ही अशी सद्वस्तू आहे ती परानंद. आता पर याचा एक अर्थ दुसरा आहे आणि पर याचा एक अर्थ पलीकडचा आहे. तर जी वस्तू सातत्याने आहे, म्हणजे विश्व निर्मितीच्या आधी पण आहे, विश्व निर्मिती असताना सुद्धा पाया म्हणून ती आहे, आणि विश्व गेल्यानंतर सुद्धा विश्व गेलेल्या स्थितीत मूळ अधिष्ठान म्हणून ती असणार आहे. तर सर्व आधी पायारूप असणारी, सर्व असताना पाया म्हणून असणारी आणि सर्व गेल्यानंतर सुद्धा अधिष्ठान किंवा पाया म्हणून राहणारी अशी ही जी मूळ अयम आत्मा, अयम आत्मा अशी ही जी मूळ सद्वस्तू आहे ती परानंदा. आता याचा दोन अर्थ आहेत. ती परानंदा, ती दुसऱ्याला आनंद देणारी आहे,
आणि ती परानंदा म्हणजे परमकोटीचा आनंद देणारी आहे. आता कसं आहे, गुळ आहे, बरोबर आहे. गुळ जसा आहे, गुळ एक वस्तू आहे, कमोडिटी आहे. तशी आत्मा एक कमोडिटी आहे, पण गुळ ही शाश्वत कमोडिटी नाही. आत्मा ही कायमस्वरूपी कमोडिटी आहे. म्हणजे गुळ जोशीना आनंद येतो, पाटणकरना आनंद येतो, वाघमारेना आनंद येतो. म्हणजे गुळ स्वतः गोड आहे आणि तो दुसऱ्यांना आनंद येतो. तसा आत्मा ही सुद्धा वस्तू आहे, पण ती कधीही नव्हती असं नाही, कधीही नसणार असं नाही, तर ती असलेपणी आहेच आहे अशी ती वस्तू आहे. म्हणून आत्म्याला सद्वस्तू म्हणतात. आता गुळ जसा दुसऱ्यांना आनंद देतो, तसा आत्मा सर्वांना इतरांना म्हणजे इतरांना किंवा सर्वांना आनंद येतो. असा मूळ असणेपणी असणारी आत्मा ही वस्तू इतर सर्वांना आनंद देतो, अशा अर्थी पर म्हणजे दुसऱ्यांना आनंद येतो. परंतु पर याचा अर्थ अत्यंत पराकोटीचा असा धरला तर मूळ सद्वस्तू असलेपणी असणारा आत्मा इतर सर्वांना म्हणजे इतरांना आनंद देतो आणि तो पर आनंद म्हणजे तो परमकोटीचा परानंद असतो. आता साधी गोष्ट आहे, सर्वांना आनंद देणारा आणि जो परमकोटीचा सर्वोच्च आनंद आहे असा आनंद जो असतो तो सरळ परप्रेमास्पद यतः म्हणजे सर्वांना पराकोटीचा आनंद देणारा, इतरांना पराकोटीचा आनंद देणारा आणि स्वतः शुद्ध असणेपणी अविकारी, अव्यय, अविचल, अढळ असा सद्वस्तू म्हणून असणारा आनंद जो इतरांना म्हणजे दुसऱ्यांना आनंद देतो नव्हे, तो पराकोटीचा आनंद असतो. तर इतरांना जर ज्याच्यामुळे पराकोटीचा आनंद मिळतो तो पराकोटीचा आनंद स्वाभाविकच प्रेमास्पद म्हणजे सर्वांच्या प्रेमाला कारणीभूत होतो. तेव्हा याचा एवढाच अर्थ आहे की आत्मा हा कायम असल्या कारणाने आत्मा ही शाश्वत म्हणून सद्वस्तू आहे आणि आत्मा ही सद्वस्तू इतर येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना इतरांना आनंद देते म्हणजे पर आनंद देते, इतरांना आनंद देते. परंतु तो पर आनंद सुद्धा कसा आहे, परानंद आहे म्हणजे परमकोटीचा आनंद आहे. म्हणजे इतरांना परमानंद देणारा आत्मा हा इतरांना स्वाभाविकच परप्रेमास्पद यतः हा इतरांना म्हणजे पर म्हणजे इतरांना प्रेमास्पद असतो. तेव्हा या वाक्याचा एवढाच अर्थ आहे की केवळ असणेपणी कायमस्वरूपी असणारा आत्मा ज्याला सद्वस्तू म्हणतात, तर आत्मा ही सद्वस्तू उर्वरित सर्वांना म्हणजे इतरांना पराकोटीचा आनंद देते आणि इतरांना पराकोटीचा आनंद देणारी ही सद्वस्तू आत्मा जी आहे ती सर्वांसाठी प्रेमास्पद म्हणजे अत्यंत प्रेम करण्याजोगी असते. हा त्यांच्या वचनाचा पर ते दोन्ही अर्थ लक्षात घेऊन सांगितलेला नीट अर्थ आहे. आता पुढचा दुसरा प्रश्न त्यांचा आहे, रिझनिंग इज independent of desires, feelings, etc. म्हणजे तर्क आहे तो इच्छा, भावना, मनोव्यापार यांना दूर ठेवूनच केला जातो. म्हणजे तर्क म्हणजे बुद्धिगम्य तर्क हा भावना, मनोव्यापार यांच्यापासून स्वतंत्र असतो असं अरिस्टॉटलचं विधान आहे. आणि पुढे त्यांनी त्याला एक जोडलेलं आहे, असे आहे तर भगवत भक्ती करताना श्रद्धेची म्हणजे एका विशिष्ट भावनेची गरज लागते, म्हणजे श्रद्धारूपी भोळा भरून आहे काय? तर हा प्रश्न जोडल्यामुळे घोटाळा झालेला आहे. असे आहे तर हा जोशींचा स्वतःचा प्रश्न आहे आणि पहिला प्रश्न त्यांचा नाही, पहिला प्रश्न अरिस्टॉटलचं स्टेटमेंट आहे. तर अरिस्टॉटलच्या स्टेटमेंटचा अर्थ आणि त्याला जोडून आलेला प्रश्न म्हणून हा घोटाळा झालेला आहे. अरिस्टॉटल हा बुद्धिजीवी तत्वज्ञ आहे. अरिस्टॉटल हा तर्कानुगामी शास्त्र जाणणारा शास्त्रज्ञ आहे आणि तो बुद्धिजीवी तत्वज्ञ आहे. तो तर्कज्ञ आहे म्हणजे तर्क करून अनुमान करून ध्येयाप्रत जाणारा आहे.
म्हणून पहिला जो विचार आहे तो बुद्धिजीवी माणसाचा विचार आहे किंवा तर्क प्रधान माणसाचा विचार आहे किंवा सारासार विवेक करणाऱ्याचा विचार आहे. म्हणून हा विचार त्याच पद्धतीने आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि दुसरा प्रश्न जो जोडलेला आहे तो वरचं खरं मानलं तर असं म्हणून श्रद्धेचा प्रश्न त्यात त्यांनी गुंतवलेला आहे. तो दुसरा गुंतवलेला प्रश्न आहे तो वेगळा आहे आणि पहिला प्रश्न अरिस्टॉटलच्या वचनाचा आहे आणि त्या वचनाचा आपण आधी अर्थ समजून घेऊया. वचन असं आहे, रिझनिंग इज इंडिपेंडंट ऑफ डिझायर्स, फिलिंग एटसेट्रा. आता बघा, आता सूर्याबद्दल चंद्राबद्दल अनेक कथा आपल्याकडे आहेत. चंद्रप्रकाशामध्ये वनस्पतींची वाढ होते, सूर्यप्रकाशामध्ये काय काय होते आपण पाहतो, ऐकतो, अनुभवान सिद्ध होतं. पण तरी सुद्धा जेव्हा तुम्ही चंद्राची शोध मोहीम घेता, जेव्हा तुम्ही सूर्याची शोध मोहीम घेता, तेव्हा जनतेला वरचेवर आलेले अनुभव तसेच्या तसे अनुभव येतात. म्हणून चंद्रप्रकाशात वनस्पतींची वाढ वेगाने होते. सूर्यप्रकाशामध्ये संपूर्ण जीवनामध्ये तेजाचं संचरण होतं, आनंद भरून जातो, जीवन संगीत फुलतं. ही गोष्ट आहे, ही परंपरेने पाहत आलेली म्हणजे ज्याला आपण म्हणतो निरीक्षणातून मान्य केलेली गोष्ट आहे. आता निरीक्षणातून मान्य केलेली गोष्ट परीक्षणातून म्हणजे शास्त्रीय विचाराच्या आधारे जेव्हा तपासून पाहतात, तेव्हा जेव्हा अनुभवाचे निरीक्षण, जेव्हा प्रत्यक्ष तत्व विचार तपासून शास्त्रीय कसोटीवर तपासून पाहिला जातो, तेव्हा काय होतं, जेव्हा शास्त्रीय कसोटीवर निरीक्षणातील अनुभूती, सर्वसाधारण ज्याला आपण श्रद्धा म्हणतो, सर्वसाधारण मानव गोष्टीला श्रद्धा म्हणतात, पण मानव गोष्टीला श्रद्धा म्हणताना सुद्धा पुन्हा 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 त्याचा अनुभव येतो. त्या अर्थी या श्रद्धेत काहीतरी अर्थ असेल असं आपण म्हणतो. परत परत ज्या गोष्टींचा आपणाला अनुभव येतो त्यात काहीतरी अर्थ असेल समजून आपण ती खरी मानतो, तोपर्यंत ती श्रद्धा आहे. परंतु हा काहीतरी अर्थ नेमका तसाच आहे नव्हे, त्याहूनही त्यात अधिक अर्थ आहे, हे जेव्हा विशिष्ट प्रयोग पद्धतीने शास्त्रीय मीमांसेच्या सरणीने म्हणजे शास्त्रीय पद्धतीने तपासून पाहिलं जातं, त्याला शास्त्र म्हणतात. म्हणून लक्षात घ्या, श्रद्धा ही बऱ्याच वेळेला अजून शास्त्रीय पद्धतीने सिद्धतेस न पोचलेली परंतु शास्त्र असू शकते. मात्र जेव्हा शास्त्रीय पद्धतीने सिद्ध होते तेव्हा श्रद्धा आणि शास्त्र एकच असतात. म्हणून हे दोन प्रश्न अशा तऱ्हेने आपण पाहिजेत. आता पहिलं अरिस्टॉटलचं विधान घेऊ. रिझन म्हणजे तर्क. आता जो तर्क आहे किंवा विवेक आहे त्याला आपण सारासार विवेक म्हणतो. सार असार, सार म्हणजे घेण्यायोग्य, असार म्हणजे टाकण्यायोग्य. जसं दुधात पाणी मिसळलेले आहे तर हंस पाण्यातील दूध वेगळं करतो आणि पाणी बाजूला शिल्लक ठेवतो. म्हणजे दूध मिश्रित पाणी किंवा पाणी मिश्रित दुधातील निरक्षीर विवेक, दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करणं, या निरक्षीर विवेकालाच तर्क म्हणतात. आणि शास्त्रज्ञ सुद्धा ज्या मानवी समजुती आहेत त्याच्यातील श्रद्धा कोणती, समजूत कोणती आणि प्रत्यक्ष शास्त्रीय सिद्धांताच्या आधारे टिकणारी गोष्ट कोणती हे वेगळं करतात. आता जेव्हा रिझनिंग हे प्रामुख्याने शास्त्राचं एक ज्याला म्हणतो टूल आहे म्हणजे साधन आहे, म्हणजे विवेक, सारासार विवेक हे जेव्हा शास्त्रीय साधन आहे तेव्हा अर्थातच देव आहे का नाही याचा शोध घेणाऱ्याला देव आहे असंही मानून चालणार नाही किंवा देव नाही असंही मानून चालणार नाही. त्याला देवाचा शोध घ्यायचा आहे. म्हणून जो देवाचा शोध घेतो, तो चंद्राचा शोध घेतो, ग्रहांचा शोध घेतो, सूर्याचा शोध घेतो, तो काय करीत असतो, प्रत्यक्ष सूर्यावर नेमकं काय आहे,
प्रत्यक्ष चंद्रावर नेमकं काय आहे. गुरु हे वायुमंडल आहे, तिथे जमीन नाही. तर ह्या प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या अत्याधुनिक उपकरणांच्या साह्याने आणि आपला शास्त्रीय तर्क बाजूला न करता अत्यंत शुद्ध अनुमान पद्धतीने तपासून पाहिलं जातं. म्हणून रिझनिंग याच्यामध्ये अत्यंत शास्त्रीय अनुमान पद्धतीचा समावेश होतो. म्हणून दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी असं जेव्हा वेगळं केलं जातं तेव्हा त्याला शास्त्र म्हणतात. पण दूध पाणी जेव्हा एकत्र असतो तेव्हा एखादा माणूस काय म्हणतो, दूध आहे पण यात पाणी सुद्धा आहे. एखादा म्हणतो यात पाणी नाही, दूधच आहे. एखादा म्हणतो यात भरपूर पाणी आहे, कमी दूध आहे. पण जोपर्यंत दूध पाणी वेगळं केलं जात नाही तोपर्यंत शास्त्राच्या आधारे काही सांगता येत नाही. मात्र आपण म्हणतो गवळी आमच्याकडे दूध घालतो, त्यात पाणी असतं हा. आता त्यात पाणी असतं हा हे सर्वसाधारणपणे त्या दुधाची घनता झाल्यानंतर दुधामध्ये निघणारी फॅट याच्यावरून आपण समजतो. पण ऍक्च्युअली दुधातलं दूध आणि पाण्याचं पाणी वेगळं करणं हे शास्त्र आहे. तर शास्त्रासाठी जी गोष्ट लागते त्याला सारासारविवेक म्हणतात. म्हणजे पकडण्यायोग्य काय आणि टाकण्यायोग्य काय असं सारासार विवेक पद्धती जिथे आहे अशा रिझनिंग मध्ये देव आहे आणि देव नाही यापैकी कुठलीच गोष्ट खरी धरून चालता येत नाही. तिथे केवळ आणि केवळ देवाचा शोध घ्यायचा असतो. म्हणजे देव आहे का नाही याचा शोध घेताना अत्यंत शुद्ध सारासार विवेक पद्धती लागते. आणि त्यामुळे तिथे देव आहे ही श्रद्धा किंवा देव नाही अशी श्रद्धा नाही. देवाचा शोध घेताना शोध घेणारा आस्तिक स्वतःला म्हणू शकत नाही, नास्तिक स्वतःला म्हणू शकत नाही. तो स्वतःला फक्त केवळ शोधकर्ता म्हणून समजू शकतो. म्हणजे देवाचा शोध घेताना शोधकर्ता एवढीच भूमिका ज्याची आहे तो माणूस आस्तिक नसतो, नास्तिक नसतो. तो केवळ आणि केवळ शोधकर्ता असतो. तो आस्तिक नाही, नास्तिक नाही याचा अर्थ तो कुठल्याही तऱ्हेने असणेपणाची भावना किंवा नसणेपणाची भावना किंवा असेली किंवा नसेली अशा द्विधा मनस्थितीत अडकलेला नसतो. म्हणून भावना, मनोव्यापार ज्याला आपण सर्वसाधारण विश्वास, श्रद्धा म्हणतो, या सर्व गोष्टी टू बी ऑर नॉट टू बी, असेल किंवा नसेल अशा द्विधा मनस्थितीचं लक्षण दर्शवतात. आणि ज्याला शोध घ्यायचा आहे त्याला द्विधा मनस्थिती आवश्यक नसते. म्हणून शोध करता केवळ आणि केवळ सिंगल माइंडेडली एकाग्र चित्ताने शोध घेतो. म्हणून ज्याला एकाग्र चित्ताने शोध घ्यायचा आहे असा माणूस रिझनिंग म्हणजे सारासार विवेकाचा अवलंब करतो. आणि अशा माणसाला शोध घेताना सारासार विवेक बुद्धी साबूत राहायची असेल तर आणि शोधाच्या अंतिम टप्प्यापर्यंत जाऊन एखादी गोष्ट सिद्ध करायची असेल तर कुठल्याही तऱ्हेच्या भावनांचा कल्लोळ असेल किंवा नसेल अशी द्विधा मनस्थिती अजिबात उपयोगी नसते. हे पहिलं आहे अरिस्टॉटलच्या विधानाचं स्पष्टीकरण. आता जो त्याला जोडलेला प्रश्न आहे तो जोडलेला आहे, तो अरिस्टॉटलचा प्रश्न नाही, त्या विधानाला जोशीने तो जोडलेला प्रश्न आहे. असे असेल तर म्हणजे अरिस्टॉटलचे विधान खरे असेल तर प्रश्न असा आहे अरिस्टॉटलचं विधान का आपण अर्थ सांगितला ते खरं का खोटं ही आपण चर्चा नाही करत. अरिस्टॉटलचं विधान असं आहे आणि त्यातलं खरं एवढंच आहे की ज्याला शोध घ्यायचा आहे तो केवळ आणि केवळ शोधासाठी आतुर असला पाहिजे. शोधासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री त्याच्याजवळ असली पाहिजे. शोधासाठी आवश्यक असलेली अथक परिश्रम त्याने केले पाहिजेत. शोध करून निष्कर्षापर्यंत जाणारी अशी त्याची बुद्धी अत्यंत तीव्र कुशाग्र असली पाहिजे. आणि सर्वाधिक महत्वाचं कुठल्याही भावनेमध्ये अडकणं किंवा असेल किंवा नसेल अशा द्विधा मनस्थितीत असणं किंवा मनोव्यापारात गुंतणं हे शोधकर्त्यासाठी अनावश्यक असते. अशा अर्थी अरिस्टॉटलचं विधान शास्त्रीय संशोधन सारासार विवेक करताना कुठल्याही भावना, श्रद्धा, आस्तिक, नास्तिक अशा गोष्टीला थारा देऊ शकत नाही. हे अगदी बरोबर आहे.
म्हणून ज्याच्या जो रिझनिंग आहे तो माणूस केवळ आणि केवळ संशोधक असतो. तो कुठल्याही भावनेमध्ये, तो कुठल्याही श्रद्धेमध्ये, तो कोणत्याही समजुतीमध्ये जर अडकला असेल तर त्याचे जे रिझनिंग आहे, सारासार विवेक बुद्धी त्याची आहे, ती नीट काम करणारच नाही आणि कधीच तो खऱ्या अर्थाने सत्याचा शोध घेऊ शकणार नाही. हे अरिस्टॉटलच्या विधानातलं सत्य आहे. आता जो दुसरा प्रश्न आहे तो असे असेल तर, आता असे असेल तर हे त्याला जोडण्याची गरज नाही. आता प्रश्न असा आहे की म्हणजे प्रश्न आता असे असेल तर काढा आणि पुढे प्रश्न एवढाच घ्या, भगवत भक्ती करताना श्रद्धेची म्हणजे एका विशिष्ट भावनेची गरज लागते, म्हणजे श्रद्धारूपी फळ हा भ्रम आहे काय? भगवत भक्ती करताना श्रद्धेची म्हणजे एका विशिष्ट भावनेची गरज लागते, म्हणजे श्रद्धारूपी फळ हा भ्रम आहे काय? तर एक लक्षात घ्या, ज्ञानाची 3 प्रमाण आहेत. प्रत्यक्ष प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण याच्यामध्ये हे अरिस्टॉटलचं वाक्य बसतं. दुसरं प्रमाण आहे अनुमान आणि तिसरं आहे पूर्वसुरींचे ज्ञान. किंवा ज्ञानाची 3 प्रमाण, त्यातील प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे संशोधन, हे जो करतो त्यातला रिझनिंग असावं लागतं आणि रिझनिंग करणाऱ्यामध्ये उरलेली श्रद्धा, भावभावना यांची गल्लत असता कामा नये. हे प्रत्यक्ष प्रमाण ज्ञानाचं लक्षात घेतल्यानंतर हे अरिस्टॉटलचं विधान खरं आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो प्रत्यक्ष प्रमाणावर आधारित नाही, तो प्रश्न पुढल्या 2 गोष्टीवर अवलंबून आहे. म्हणजे भगवत भक्ती करताना श्रद्धेची म्हणजे एका विशिष्ट भावनेची गरज लागते, म्हणजे श्रद्धारूपी फळ हा भ्रम आहे काय? आता भगवत भक्ती करताना श्रद्धेची म्हणजे एका विशिष्ट भावनेची गरज लागते. आता भगवत भक्ती करताना विशिष्ट भावनेची गरज लागते म्हणजे कुठली भावना? ज्याला आपण भगवान म्हणतो, ज्याला आपण ट्रुथ म्हणतो, ते आपणाला प्राप्त व्हायला हवं असेल तर, सत्य हे प्राप्त व्हायला हवं असेल तर प्रथम सत्य आहे हे मानावं लागतं. समजून घ्या, सत्य प्राप्त व्हायला हवं असेल तर सत्य आहे मानावं लागतं. भगवंत प्राप्त व्हायला हवा असेल तर भगवंत आहे मानावं लागतं. आता गंमत बघा, शास्त्रज्ञ काय करतात, रिझनिंगच्या द्वारे नेमकं काय आहे आणि काय नाही हे सांगतात. आणि रिझनिंग मध्ये कुठल्याही तऱ्हेचं किंवा रिझनिंग मध्ये अनुमानाला काही प्रमाणात स्थान आहे, परंतु संशोधना विना जर नुसतंच अनुमान, पूर्वसुरींच्या शब्दावर विश्वास ठेवला किंवा 10 लोकांना असा अनुभव आला म्हणजे ते असंच असणार असं जेव्हा म्हणतो तेव्हा ते शास्त्र नसतं. शास्त्रामध्ये, रिझनिंग मध्ये तत्व विचार करताना केवळ आणि केवळ संशोधक दृष्टी, शास्त्रीय उपकरणं, शास्त्रीय साधनं आणि प्रयोगांती जे सिद्ध झालं तेच खरं मानणं असं असावं लागतं. तिथे कुठल्याही तऱ्हेची भावभावनांची, श्रद्धेची गरज नसते, नव्हे तशी गल्लत होणं चूक आहे. आता भगवत भक्ती हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये समजून घ्या, भगवान, भग म्हणजे चैतन्य, चैतन्य असतो तो भगवान. आता चैतन्य असतो तो भगवान म्हटल्यानंतर तसंही शास्त्रज्ञ असो किंवा साधा माणूस असो, पक्षी असो, पशु असो, वनस्पती असो, सर्व ज्या अर्थी आहेत त्या अर्थी त्यांच्यामध्ये काही ना काही चैतन्य आहेच. चैतन्याशिवाय नाही बोलता येत, नाही उत्तर देता येत, नाही प्रश्न विचारता येत, नाही समजवता येत, नाही समजून घेता येत. म्हणजे चैतन्य आहेच आहे हे मुळात स्वयंसिद्ध आहे. तर असलेलं जे चैतन्य आहे त्याचा शोध घेणं म्हणजे चैतन्याचं जे मूळ अंतःकरण आहे, त्या चैतन्याचा जो स्वभाव आहे, त्या चैतन्याची जी राहणी आहे, राहणी किंवा राहटी, हे चैतन्य ज्या तऱ्हेने प्रसृत होतो, ज्या तऱ्हेने वाढतं, ज्या तऱ्हेने कार्य करतो हे समजून घ्यायचंय. म्हणजे भगवत भक्ती याच्यामध्ये भगवत, भग म्हणजे चैतन्य, भगवान म्हणजे चैतन्य असलेला तो भगवान, अशा अर्थी जी जी जिवंत गोष्ट आहे त्याच्यामध्ये चैतन्य आहे
म्हणजे सगळीकडे भगवान आहेच आहे. पण भगवत भक्ती करताना भगवान प्राप्त करणे याचा अर्थ एवढाच आहे की आता बोलणाऱ्यामध्ये भगवान आहे, ऐकणाऱ्यामध्ये भगवान आहे. तर तो भगवान आपण शाश्वत स्वरूपात कसा मिळवावा, ते जे चैतन्य आहे त्याचं शाश्वत स्वरूपात आपण कसं ज्ञान करून घ्यावं की ज्या योगे आपल्यातलं चैतन्य अक्षुण राहील, अमर राहील किंवा सतत आपल्याला मदत करत राहील. आता ही जी गोष्ट आहे ती ज्ञानाच्या उर्वरित 2 प्रमाणांवर येते. प्रत्यक्ष प्रमाण हे अरिस्टॉटलच्या विधानाशी म्हणजे शास्त्रीय ज्ञानाशी अवलंबून आहे आणि अनुमान आणि पूर्वसुरींचे शब्द किंवा अनुभव. आता बघा, वेद काळापासून उपनिषदीय तत्वज्ञानातून भगवान म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय वरचेवर सांगत गेलेलं आहे. आणि ज्या अर्थी त्याचं आलोडन करून शंकराचार्य असोत, अष्टावक्र असोत, ज्ञानेश्वर असोत, कबीर असोत, तुकाराम असोत, शंकर महाराज असोत, स्वरूपानंद असोत, ज्या अर्थी त्याचं आलोडन करून या सर्व लोकांना तसाच 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 अनुभव आला. म्हणजे पूर्वसुरींचे शब्द, वेदवाक्य, उपनिषद वाक्य ही तपासता तपासता त्याचं चिंतन करता करता त्या चिंतनाशी एकरूप झाल्यामुळे ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड या पद्धतीने ज्या अर्थी या लोकांना तसा अनुभव आला त्या अर्थी श्रद्धा ही आपण म्हणतो तशी भोळसटपणाची गोष्ट समजायचं कारण नाही. तर तिथे श्रद्धा याचा अर्थ कन्व्हिक्शन म्हणजे अनुभवाअंती झालेली खात्री. म्हणजे काय आहे, आता सामाजिक शास्त्रामध्ये बघा, आता आपण एखाद्यानं म्हटलं आम्ही मराठा कुणबी आहोत, एखाद्याला ते माहिती, मग मराठा कुणबी आहोत म्हटल्यानंतर सर्वे केला जातो, मराठा कुणबी असल्याच्या नोंदी मिळवतात. म्हणजे आपण मराठा कुणबी आहोत ही परंपरेने आपल्याला माहित असलेली गोष्ट आहे. जेव्हा ते दाखले मिळतात तर आपण सर्वे करतो, तर सर्वेच्या माहितीवरून ते पटायला लागतं की मराठा हे कुणबी आहेत किंवा होते. आता ते किती प्रमाणात आहेत किती प्रमाणात नाहीत हा नंतर अभ्यासा विषय. म्हणून जसं आपण सर्वेक्षण करतो तशाच पद्धतीने पूर्वसुरींचे जे शब्द आहेत त्याचं सर्वेक्षण म्हणजे ते जे सर्व शब्द आहेत त्याचं ईक्षण म्हणजे पाहणे. ते त्यांचे जे सर्व शब्द आहेत त्याचं ईक्षण ध्यानधारणेमध्ये मनोव्यापार बंद करून निर्विचार निशब्द स्थितीत शांतीत बसून जेव्हा पूर्वसुरींचे शब्द या लोकांना तसेच्या तसे अनुभवास आले तेव्हा त्यांनी म्हटले की श्रद्धेने भगवान भेटतो. इथे श्रद्धा याचा अर्थ एवढाच आहे की पूर्वसुरींचे अनुभव त्यांचे शब्द तपासून पाहता पाहता जर पूर्वसुरींचाच अनुभव आपणाला प्राप्त झाला तर त्याला श्रद्धा म्हणतात. म्हणून श्रद्धा ही बहुतांशी पूर्वसुरींचे शब्द, तत्वज्ञान, पुस्तकातील चिंतन आणि त्या चिंतनाचा तत्वज्ञानाचा त्या काळातील परमेश्वर भेटीसाठी आतुर असलेल्या लोकांनी केलेला पाठपुरावा, भजन, पूजन, कीर्तन, मनन, निधिध्यासन या पद्धतीने. त्यातील सर्वात खालची पायरी आहे की मला देव भेटायचा आहे, म्हणजे देव आहे हे आपण मानून एक्स असं गृहीत धरून जायला पाहिजे. हे देव आहे हे गृहीत धरायचं आणि त्यासाठी पूर्वसुरीने ज्या ज्या मार्गाने नवविधा भक्तीचा मार्ग असो किंवा अन्य काही मार्ग असो त्या मार्गाने जाऊन त्यांना जे भेटलं आपण त्या मार्गाने जाऊन तसा अनुभव आला तर जे मी मानलं ते अनुभवांती म्हणजे या नवविधा भक्तीच्या अंताला गेल्यानंतर आत्मनिवेदनापर्यंत गेल्यानंतर ते तसं आहे सिद्ध झालं. म्हणून श्रद्धा ही सुद्धा मूलतः भोळसटपणाच आहे असं नाही. श्रद्धा ही पूर्वसुरींचे शब्द, त्यांचे अनुभव आणि त्यांच्या अनुभवाचा पाठपुरावा करता करता आपणाला जर तसा अनुभव आला तर श्रद्धा ही सुद्धा जरी ऍब्सोल्युटली हा दगड, हा भोपळा झाल्यानंतर हा आंबा असं दाखवता आलं नाही
तरी श्रद्धाही सुद्धा भाव पातळीला तुमच्यामध्ये जे परिवर्तन घडतं, सर्वसाधारणपणे वाल्याचा वाल्मिकी होतो. हे वाल्याचा वाल्मिकी झाला हे जर सत्य असेल तर वाल्याचा वाल्मिकी झाला याचा अर्थ कसा आहे? रामनाम घेता घेता, श्रद्धेचा अनुनय करता करता, नारदांचे शब्द, त्याचं भक्तिपुराण, त्याचं रामकीर्तन, त्याची संपूर्ण मार्ग अनुसरता सरता जर वाल्याचा वाल्मिकी झाला तर श्रद्धाही सुद्धा निव्वळ भोळसटपणा म्हणता येत नाही. परंतु श्रद्धा ही पूर्णतः फिजिक्स सारखं, भौतिक सायन्स सारखं सिद्ध करता येणार नाही. तरी सुद्धा ज्या अर्थी आपण मानसशास्त्र म्हणतो, अर्थशास्त्र म्हणतो, समाजशास्त्र म्हणतो, इतिहासशास्त्र म्हणतो, भूगोलशास्त्र म्हणतो आणि ज्या अर्थी आपण भौतिक शास्त्राबरोबरच सामाजिक शास्त्रालाही मान्यता देतो, त्या अर्थी श्रद्धा ही सुद्धा एक सामाजिक शास्त्राचा भाग आहे, ज्याला अध्यात्मशास्त्र म्हणतात. आणि त्यातून जर निश्चितपणे मानवाची उत्क्रांती होत असेल, त्याच्या मनाचे परिवर्तन होत असेल, तर श्रद्धेतून प्राप्त झालेले फळ म्हणजे भोळसटपणातून मिळालेली फलश्रुती असं म्हणण्याचं कारण नाही. तर हे दोन प्रश्न एवढेच आहेत. पहिला जो प्रश्न अरिस्टॉटलने सांगितलेला आहे तो ज्याला आपण भौतिक सायन्स म्हणतो त्याच्याशी संबंधित आहे. आणि भौतिक शास्त्रामध्ये श्रद्धा, अंधश्रद्धा, समजुती याला स्थान नाही. तिथे केवळ आणि केवळ शास्त्रीय मीमांसेच्या आधारे आणि शुद्ध सारासार विवेक पद्धतीचा म्हणजे रिझनिंग, एक मानवाचं जे ज्याला रॅशनल माणूस म्हणतात, वाजवी माणसाचं जी तर्कशक्ती असते ती आणि शास्त्रीय साधन यांच्या वापराने जे सिद्ध केलं जातं ते भौतिक शास्त्र आणि पूर्वसुरींचे शब्द, त्यांचे अनुभव, त्याची पडताळणी करून जेव्हा आपणाला एखादी गोष्ट तशीच्या तशी राम जसा वाल्याला राम भेटला, तर राम भेटला म्हणजे त्याला कोण माणूस भेटला असं नाही. वाल्याला राम भेटला याचा अर्थ एवढाच आहे, वाल्याला त्याच्या अंतरंगातील चैतन्याच्या तीव्र अस्तित्वाची जाणीव झाली आणि एकदा का आपल्यामध्ये हे आनंददायी चैतन्य आहे लक्षात आलं तर आपण पूर्वी ते चैतन्य दरोडेखोरी, लूटमार, स्त्रियांना पळवणं यासाठी वापर होतो, त्यामुळे आपणाला दुःख होत होतो. आता ते जर चैतन्य आपण चांगल्या मार्गासाठी वापरलं तर आपणाला आनंद होईल. हे वाल्याला नारदाच्या अनुकरणातून कळलेलं आहे. म्हणून थोरा मोठ्यांचे अनुभव, त्यांचे मार्ग, ते ज्या मार्गाने चैतन्याची उपासना करत ती उपासना पद्धती स्वीकारली तर ज्याला आपण म्हणतो अनुमान आणि पूर्वसुरींचे शब्द व त्यांचे अनुभव ही उर्वरित दोन प्रमाणे मानून जेव्हा एखाद्याला निश्चितपणे चांगलं उत्तम परिवर्तन ज्याच्यामध्ये होतं असं दिसून आलं तर उत्तम परिवर्तन, अत्यंत विराट मनोभूमिका आणि मनाची उत्तुंग अवस्था हे श्रद्धेचं फळ आहे. आणि त्या श्रद्धेमध्ये सुद्धा पूर्वजांचा अनुभव, त्यांची खटाटोप, त्यांचा अभ्यास, स्मरण, चिंतन, मनन, निविध्यासन, आत्मनिवेदनापर्यंत नवविधा भक्ती हे सर्वच्या सर्व साधनं त्यांनी वापरून ते त्या उत्तम स्थितीत गेले. तसे जर आपण त्या उत्तम स्थितीत गेलो तर श्रद्धा ही सुद्धा सामाजिक शास्त्र अशा अर्थाने किंवा मानवी उत्क्रांतीचं शास्त्र अशा अर्थाने तितकीच महत्वाची आहे. कारण भौतिक शास्त्रामध्ये श्रद्धा नसते, भावना नसते, बरोबर आहे, पण श्रद्धा भावना नसते हे लक्षात घेऊन अणुबॉम्बची निर्मिती झाली आणि तो अणुबॉम्ब ज्यांना भावना नाही, जे निर्दय आहेत, ज्यांना कशावर विश्वास नाही, ज्यांना केवळ फक्त आणि फक्त आपलं साधायचंय, तर ते अणुबॉम्ब आणि ते हायड्रोजन बॉम्ब आणि ती आण्विक शक्ती वापरून आज जे रशिया आणि युक्रेन करत आहे ते पाहता आपल्या लक्षात येईल की भौतिक शास्त्र हे भौतिक प्रगतीसाठी आवश्यक असलं तरी मानसिक शास्त्र हे आंतरिक प्रगतीसाठी आवश्यक आहे. म्हणून श्रद्धा हे आंतरिक मनोवस्था बदलणार अशा अर्थी शास्त्र आहे. त्याच्यातून होणारी प्राप्ती ही भौतिक प्रगतीपेक्षा नव्हे किंबहुना त्याच्याहून अधिक सरस गोष्ट आहे. भौतिक प्रगतीमुळे आपणाला ठीक आहे भौतिक गोष्टीचं ज्ञान झालं,
पण भौतिक गोष्टी वापरणारा माणूस आहे आणि माणसाचा जो प्रभाव आहे त्या माणसाचा प्रभाव कसा असतो, त्याला मन सांगेल तसं माणूस ते वापरतो. जर मन दूषित असेल तर भौतिक प्रगती निष्फळ ठरते. म्हणून भौतिक प्रगतीत जे रिझनिंग आहे ते भावभावना श्रद्धा याची जर गरज नसली तरी सुद्धा भौतिक प्रगती सुखशांती समाधान सर्व समाजाला द्यावी असं वाटत असेल तर मानसिक प्रगतीसाठी जी गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे पूर्वसुरींचे अनुभवांती प्राप्त झालेले चैतन्य विषयक ज्ञान म्हणजे भगवंताबाबत त्यांना प्राप्त झालेले ज्ञान ते वापरूनच वाल्याचा वाल्मिकी होतो. वाल्याचा वाल्मिकी झाला तरच समाजाचं हित आहे. नाहीतर वाल्याला भौतिक प्राप्ती जरी झाली तरी वाल्याने त्यावेळेला जसं सर्व वाईट केलं तसंच आज भौतिक प्रगतीचा इतका उत्कर्ष झालेला आहे की त्या उत्कर्षाच्या टोकावर जाऊन मानसिक प्रगती न झाल्यामुळे आज संपूर्ण विश्वाचा विनाश होऊ पाहत आहे. म्हणून कृष्णमूर्ती जे सांगतात ते महत्वाचं आहे की इव्हॅल्युएशन झाली, उत्क्रांती झाली. इन द पिरियड ऑफ इव्हॅल्युएशन all things around the human being have evolved, but that evolution is in the field of material, in the field of matter, in the field of human psychology, there is no evolution at all. जोपर्यंत भौतिक प्रगती मोठ्या प्रमाणात झाली आणि जर मानसिक प्रगती अजिबात झाली नाही तर आजचा मानव आदिम मानवासारखा जर नुसता जीवस्य जीवनम एक जीव दुसऱ्या जीवाला खातो आणि जगतो असा जर मागासलेपणाचा असेल तर भौतिक प्रगती किती उच्च का असेना, तिथलं रिझनिंग किती उत्तम का असेना, तिथे जर मनोव्यापार सुधारलेला नसेल तर भौतिक प्रगतीला महत्व नाही. म्हणून जे रिझनिंग आहे सारासार विवेक आहे त्याच्यामध्ये सारासार विवेकामध्ये आंतरिक मनोवस्थेचाही समावेश होतो, तो विसरू नये. म्हणून आंतरिक मनोवस्था उच्च प्रतीची असणे आणि मग सत्याचा शोध घेणे असे जेव्हा शास्त्रज्ञ असतात तेव्हा ते शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ खऱ्या अर्थाने दे आर कॉल्ड टू बी द गुड वर्ल्ड सिव्हिलियन्स. अशा शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ यांच्या मिलापातून जी गोष्ट तयार होते असे जे लोक असतात त्यांनाच विश्वाचे उत्तम नागरिक असे म्हणतात. माझ्या समजुतीत प्रश्न उपप्रश्न आणि त्यातून शेवटी आपल्याला जे गाठायचे ते सर्व यात सांगून झालेलं आहे. शक्यता वाटते की जोशींचं या उत्तराने समाधान होईल. आपणा सर्वांना ते उत्तम वाटेल. अस्तु. धन्यवाद.